TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. तो हेमंत आपल्या संघासाठी उंचावर मारलाय ऑफच्या दिशेने पावे एक धाव नक्की निघेल. प्रेक्षकांना विनंती माझी, अभी तू भी इधर से आया, सहकार्य करा. बोला ना देखो एक बार बैठे तो बैठ. भाई सामने से छान शेतीने मारला संदीपने एक धाव नक्की निघेल. एका धावेच्या प्रयत्नात नाही यश मिळतं त्या संदीपला. हार्दिक अभिनंदन. छान शेतीने मारलाय परंतु तेवढ्याच छान शेतीने क्षेत्ररक्षण केले ते रिटूने. अशा रीतीने मात्र हेमंतला यश मिळेल ते सामने खाना जा रहा है. छान शेतीने मारला एक धाव होऊ शकते. चौथी धाव म्हणा लागेल. हो नवनाथचं छानसं क्षेत्ररक्षण परंतु काहीच हो त्याला मारता आला नाही. तो खूप झाला. दिनू हाफिज रीतीचा चेंडू होता उंचवर मारण्याचा प्रयत्न 2 धावांसाठी. नागेशच्या खणखणीत बॅट मधून सोमेश्वर मंदिर संघाच्या इंडियन टाकतो मारण्याचा प्रयत्न कडक. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खालोखाल. आता मात्र पंच गणेश भावेश्वर महेश छान शेतीने मारलाय. मामा म्हणतात त्यांना. तो पण नावाने ओळखला जातो योगेश. 2 धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. याच माझी विनंती प्रेक्षकांना कृपया सहकार्य करा. आपल्यामुळे कोणत्याही क्षेत्ररक्षकाला अडचण होणार नाही त्याची काळजी घ्या. होऊन पीच म्हणावं लागेल त्याचं. चंद्रशेखर लेट कट करतोय 2 धावांसाठी. आता मात्र एकच धाव मिळेल. प्रेक्षकांनी सहकार्य करायचे. पुन्हा समोर जातो महेश. उंचीने मारलाय शनी मंत्र दिशेने. काही काळजी नाही. काचा फुटू किंवा काही हो धावा महत्वाच्या आहेत. एका धावाने आपलं खातं उघडलं तेव्हा धावसंख्या सॉरी 6 चुकीची दुरुस्ती. चुकतो तोच शिकतो. शिकतो तोच शिकतो. पुन्हा एकदा संतोष कोणतं मारलाय. पटका पाहूया बॅटच्या पट्ट्यातून निघताना. पुन्हा एकदा संतोष करतो आपल्या संघासाठी. संतोष उंचावर मारला कडक. खणखणीत पाहूया पटका काय होतोय. बॉल हवेमध्ये आणि अशा रीतीने बाद घोषित केले. संतोष फुल टॉसचा चेंडू होता. 2 धावांसाठी जातो की बघूया. बॉल लागून आलाय. एका धावेवर समाधान म्हणावं लागेल ते नितेश निमेश कधी विसरू शकत नाही. मारण्याचा प्रयत्न मिनेश आपल्या शब्दामध्ये छान क्षेत्राने मारला. पाहूया त्यांच्याकडे बॅट मधून चांगला फटका. आणि म्हणून मला वाटतं गणेश भावेश्वर यांचा चौथाचा इशारा. आता मात्र कुठेतरी एक या ठिकाणी जमावायचं. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू होता. आपल्या बॉलर मध्ये अर्मीचा प्रयत्न 2 धावांसाठी. पाहूया एकच धाव संदीपला मिळेल. लाईव्ह चालू म्हणणार उंचावर मारलाय महेशच्या बॅट मधून. पाहूया हो या ठिकाणी मात्र फसवले बॉलने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात काय होतं पाहूया. दुसऱ्या धावाचा प्रयत्न महेशने केलाय. 2 धाव पूर्ण. आता मात्र या मैदानामध्ये मोठे अशा लाख मोलाच्या उंचावर मारण्याचा मिळण्याचा प्रयत्न परंतु मागून मात्र आवाज येतोय. हा शाळा ग्रुपचा फोटो ग्रुप में लाने कोण होणार आहे. लवकर 2 धावांसाठी होऊ शकतो का. 2 धावा. क्या नाम है. नाकूच होतो तो पहिल्या चेंडूसाठी. आता मात्र
उंच मारला त्याला ठाणकरी बॅटमधून पाहूया उंच जातोय षटकार षटकारांनी धावसंख्या वाढली धावसंख्या तरी 28 खेळून ह्या मॅच वर जिंकले पाहूया पुन्हा एकदा संदीप मात्र ब्लॉक होल पुन्हा एकदा तिसरा चेंडू बघतो आपण पहिल्या चेंडूमध्ये षटकार 2 चेंडू निघा 3 चेंडू बाकी असताना आता मात्र गेला आला सारे आवाज मला या ठिकाणी ऐकायला मिळतात नाही मैं पूछता हूँ मंडे कौन मालूम हाँ भाई ये दुसरा नंबर उंचा मारला पाहूया इकडे तर षटकार नाहीये एका धावेसाठी उंच मारण्याचा प्रयत्न डोळे टाकून का होईना बाद दिलाय गणेश भाऊ गोलंदाजीसाठी उलटा स्पर्धेचा चेंडू दिशा दिली नवनाथ खेळणीच्या बॅटमधून निघालेला हा फटका चेंडू जातोय डिक्लेअर चेंडू करण्याचा प्रयत्न होता एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने पुढे जाताना पाहिजे हवा हो उलटा स्पर्धेचा चेंडू परंतु कोणती घाई नाहीये आणि शरद कॅल्क्युलेशनने फलंदाजी करतोय कारण बॉल टू बॉलच रन बनवण्यामध्ये बॉल टू बॉल मॅचेस लो स्कोरिंग मॅचेस देखील कित्येकदा चांगल्या होताना आपण पाहिलेले आहेत हा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा चेंडू मात्र अमय भाटकरचा टप्पा पडतोय चेंडू वळण घेतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसावतोय अमय रोज मात्र आपला इरादा बदलला बॅकफुटला गेले चेंडू ढकलला जातोय पॉईंटच्या दिशेने एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 6 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र बॅटची कडा घेतली जाते हवेचा चेंडू जातोय अमय भाटकर चेंडूच्या खाली आणि झेल मात्र पकडतोय प्रशांत मार्को शिवाजी भाडेकर बाद अंशाच्या दिशेने ते चेंडू तर शरद मात्र कोणती घाई आहे शरदला नाहीये एका बाजूने मात्र किल्ला लढवताना पाहायला मिळतो धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते ती हा चेंडू जर पाहायचं झालं तर टप्पा पडतोय वळण घेतोय चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसता होतोय 8 धावा धावफलकावर झाल्या षटक क्रमांक दुसरा सुरू असताना रितू गोलंदाजीसाठी अमय एका धावा फटका मारण्याचा प्रयत्न हा वेळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली निमे आणि एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं एक फटका लेफ्टचा फटका या ठिकाणी मारला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूवर अमय येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केला जातोय शरद मात्र एका बाजूने हा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तन्मेश बागमध्ये ऋतू मात्र कोणतेही फुटवर्क नाहीये जागेवरून चेंडू खेळण्याचा हो हा चेंडू ऋतू मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याची लावली गेली आणखीन एक सुरेख पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारचं फुटवर्क चेंडू होत नाही करतोय आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू ठलवण्याचा प्रयत्न झालाय नागेश शेट्टी चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न शरद अतिशय चपळतेने मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आता मात्र हा चेंडू जाते दोघांच्या दिशेने चेंडू ठलवण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय सुरुवातीच्या काळात मात्र त्यांचा अडथळा असणारा हा रिटू आता मात्र बॅटवर त्याचे चेंडू खेळलाय एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते दोघांच्या दिशेने चेंडू ठलवण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रेक्षकांना विनंती आपण थोडंसं पाठीमागे जायचं आहे 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता ऋतू मोठ्या प्रश्नाची अपेक्षा असणार आहे 11 धावांनी दुखापत आणि त्याच्यातून सावरण्याच्या आत मैदानात उतरण्या पाहूया 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता
लांबूरचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. हा चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया झेल या ठिकाणी होतोय का. झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय. पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो करत असताना मात्र ऋतू धाव बाद होतोय. खेळीसाठी पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. किती धावा. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. तर क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. त्याच्या प्रकारे आल्या मोठा पट्टा मारण्याचा प्रयत्न बसतोय. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन एक धावा. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक संदीप कदम चेंडूच्या मागे. झेल मात्र सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि गरज नसताना टाकलेला विकेट. काही कोणत्या टप्प्याचा हा चेंडू तटवला जातोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल तरच त्या बॅटमधून निघाला हा फटका. समीकरण बदलते. 4 चेंडूमध्ये प्रवेश करणार. त्यासाठीचा सामना क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय. फलंदाजीसाठी पाटील. मोठा फटका बिग हिट मात्र या ठिकाणी मारला जातोय. पाहूया किती धावांसाठी हा फटका जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण बाहेर येतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. येऊन घेतलेला मोलाची क्रिकेटची स्पर्धा. हो सुरेख फटका मात्र या ठिकाणी खेळला जातोय. प्रेक्षक त्या ठिकाणी सातत्याने वारंवार सांगितलं जात होतं. प्रेक्षक त्या ठिकाणी कदाचित चेंडू अडला नसता. आयोजकांना विनंती आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांना उठवा. आणि विजय करतोय मात्र या ठिकाणी श्रीलेमन संघ. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन.